नमस्कार, मी सविता. नाद ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. खूप वेळा काय होतं, आपल्याला इडली खावीशी वाटते, पण इडली करायची म्हणजे तांदूळ भिजवा, ते दळून फर्मेंट करा, यामध्ये बराच वेळ लागतो. तशी इडली छानच होते, पण इतका वेळ प्रत्येकाच्या बिझी शेड्यूलमधून काढणे कठीणच. म्हणून मग असे इडली प्रेमिक्स बनवले जाते. इडली प्रेमिक्स करण्यासाठी मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. हे जाड तांदूळ आहेत, भाकरीसाठी वापरतात, पटणी तांदूळ म्हणून. जाड तांदूळ तुम्ही कुठलाही इथे वापरू शकता. 1 चमचा मेथी घेतलेली आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी इडली रवा घेतलेला आहे. इडली रवा घेतल्याने काय होतं, जेव्हा आपण इडली किंवा डोसा बनवतो ना, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये सोडा, इनो, दही असं काहीही वापरावं लागत नाही. म्हणून प्रीमिक्स बनवताना तुम्ही इडली रवा जरूर घ्या. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता आपण हे सर्व हलकं भाजून घेऊया. मिक्स बनवण्यासाठी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे ना, ती मी धुवून नाही घेतलेली. ती मी आता इथं ओल्या कपड्यांनी पुसून घेणार आहे. अशी तिला एक ओल्या कपड्याने अशी छान पुसून घ्यायची आपण, म्हणजे तिच्यावरचं जे पावडर वगैरे असते ना, ती सर्व स्वच्छ होते. इथे उडदाची डाळ आपण छान ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. काय होतं, आपण जर उडदाची डाळ धुवून घेतली ना, तर ती जास्त भाजल्या जाते आणि आपल्या इडलीचा रंग जरा चेंज होऊ शकतो. म्हणून मी ती ओल्या कपड्याने पुसून घेते. आता आपण तिला छान एकदम फार नाही भाजायची, एकदम हलके अशी तिला गरम करून घ्यायची आहे. तर मी ती भाजून घेते. आपली डाळ छान भाजून झाली आहे. तिचा रंग न बदलता आपण तिला छान भाजून घेतलेली आहे. आता आपण तिला काढून घेऊया. भाजलेली डाळ काढण्यासाठी मी इथे एका पसरट भांड्यामध्ये कॉटनचा कपडा टाकून त्याच्यामध्ये डाळ काढलेली आहे. कारण डाळ गरम आहे ना, त्याच्यामुळे वाफेमुळे खाली पाणी सुटू शकतं आणि आपली डाळ ओलसर होऊ शकते. म्हणून खाली मी कॉटनचा कपडा टाकलेला आहे. आता आपण हा इडली रवा तो सुद्धा छान भाजून घेऊया. याचासुद्धा आपल्याला रंग बदलून द्यायचा नाही आहे. इडली रवाही आपला छान भाजून झालेला आहे. आता मी तो काढून घेते. आता आपण हे घेतलेले पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आपले पोहेही छान कुरकुरीत भाजून झालेत. आता आपण ते काढून घेऊया. आता आपण हे 2 वाट्या घेतलेले तांदूळ छान रंग न बदलता भाजून घ्यायचे. कारण जर तांदळाचा रंग बदलला तर आपल्या इडलीचा रंग पिवळसर येऊ शकतो. म्हणून रंग न बदलता हे छान भाजून घ्यायचे आपल्याला. तांदूळ धुवून घेतल्यामुळे पटकन भाजून होतात. आता आपण त्याच्यामध्ये घेतलेली ही 1 चमचा मेथीसुद्धा तांदळांबरोबरच थोडीशी गरम करून घेऊया. आणि आता हे सर्व आपण काढून घेऊया. आपण भाजून घेतलेले डाळ, तांदूळ, इडली रवा, पोहे सगळं छान एकजीव करून आपण हे आता थंड करून घेऊया. आपण भाजून घेतलेलं प्रेमिक्स थंड झालेलं आहे. आता हे घरघंटीवर 2 नंबरच्या जाळीने हे मी छान दळून घेते. तयार आहे आपलं प्रेमिक्स. घरघंटीवर मी 2 नंबरच्या जाळीने हे रवाळ दळून घेतलेलं आहे. असे प्रेमिक्स घरामध्ये तयार असेल तर आपण कधीही मनात आल्यावर इडली, डोसा, अप्पे तयार करून खाऊ शकतो. त्यासाठी तुम्हीही असं प्रेमिक्स जरूर करून पहा आणि हवं तेव्हा इडली डोश्याचा आनंद घेऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच ह्याच्यापासून इडली किंवा डोसा बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन. इडली, डोसा, अप्पे प्रीमिक्सची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.